नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण प्रिन्सेस ब्लाऊज 37 छातीचा बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी अगोदर पेपर कटिंग करून ठेवलेली का वारंवार जर गर्दी असेल तर मग मी कधी कधी पेपरचा पण वापर करते. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते का हा 38-37 छातीला बसू शकतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने कमी जास्त करायचे तर मी तुम्हाला फोडून सांगते. तर आपल्याला जी उंची घ्यायची ती आपण उंची घेऊ शकतो. तर मला 15 इंचाची उंची लागत होती, तर मी 15 इंचाची उंची घेतली आणि शिवून आपला ब्लाऊज 14 इंचावर होणार. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर अगोदर टाकून घ्यायचे 5.5 इंच, म्हणजे 5.5 इंच शोल्डर आले. आपला 2.5चा गळा आलाय आणि आपल्याला गळा जेवढा लागते त्यानुसार आपल्याला गळा घ्यायचा आहे. मोंढा आपण 38 छातीचा असल्यामुळं मोंढा घेतलाय 6 इंच आणि नंतर जेवढं कंबर आहे कमरेचा आपण चौथा भाग काढायचा आहे. 29 कंबर आहे तर चौथा भाग 7.5 येतो आणि त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स केले. अशा पद्धतीने 2.5 इंच मिक्स केले, बरोबर. आता हा जो पेपर आहे याच्यामध्ये मग 37 आणि 38 साईज ह्या पेपरमध्ये येऊन जाणार. हा 38चा आहे तर आपल्याला 37मध्ये कसा करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते. थोडाफार फरक होतो, जास्त काही फरक होत नाही. तर मग मी अगोदर जसं पेपर आहे तशी कटिंग करून घेतली, म्हणजे ही लाईन इथपर्यंत येते. पण इथं आपल्याला कमरेमध्ये आपलं माप आलं 7.5चा भाग हा आला आणि त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स केलं. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर कपडा उरला एवढा, म्हणजे आपण हे कशामध्ये घेणार नाही. आता 38चं जर माप असतं तर कंबर 30-31 असतं तर हे माप एकदम परफेक्ट होऊन गेलं असतं. मग आता आपण तिरकी लाईन आपण इथपर्यंत घेतली जिथे आपला कमरेचा भाग आला. आता आपण क्रॉस पट्टी कुठे ॲडजस्ट करायची तुम्हाला ते दाखवते. आता क्रॉस पट्टी आपण लांबीला घेऊ शकतो. जरी जास्त झाली तर आपण कट पण करू शकतो. लांबी म्हणजे इकडच्या बाजूने आणि रुंदी म्हणजे ही. तर आपण रुंदीमध्ये आहे एवढीच ठेवायची, कुठं कमी जास्त नाही करायची. उलट आपण क्रॉस पट्टी आहे एवढी जरी ठेवली तरी चालते, कारण आपण कमरेचा हा भाग आपला कट झाला आहे. तर मग जेवढं आहे तेवढं आपण ठेवून घेऊ. आता दुसरी गोष्ट कमी अजून कशामध्ये करायचं तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर जिथं ॲडजस्ट होईल तिथं आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचे. आता हा झाला फिटिंग कटचा भाग. तो कसा झाला मी तुम्हाला दाखवते. तर ज्यावेळेस आता हा गळा झाला, हे फिटिंगचा भाग झाला, त्याच्या खाली जरी गेले तर काही अडचण नाही. मला तुम्हाला फक्त समजून सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने प्रिन्सेस भाग हा जोडतो तर ही फिटिंग झाली, बरोबर. आता कमरेचा भाग पण हा फिटिंगचा झाला. मग आपलं हा कमरेचा भाग फिटिंगचा झाला, पण आपलं जेवढं हे उरते तर आपण याच्यामध्ये आपण कमी करणार. आता आपण अगोदर आखून घेतले, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, एवढा टेप ठेवायचा आहे, म्हणजे 1 इंचावर आपण मार्क करणार आणि नंतर आपण याला कटिंग करणार. खूप सविस्तर माहिती आहे, अजिबात व्हिडिओ कुठं पळवला नाही, जसं मी तुम्हाला दाखवते त्यानुसारच आहे. ही लाईन कशात नाही, कारण मी असं आखून घेतलेलं म्हणून ही लाईन पडली. मग आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता हे झालं सगळं. आता आपल्याला फक्त 2च ठिकाणी ब्लाऊज आपण कमी केला आहे. हा एक प्रिन्सेसचा जो समोरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि कमरेमध्ये. बाकी पॅटर्न आपण जसं आहे तसंच ठेवलं आहे. काय होतं, ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेला भरपूर सारं काम पडतं आणि मुश्किल होऊन जातं. हर वेळेला आपण आपण दरवेळेला मापं काढायचे आणि नंतर त्याचा यूज करायचा. तर मग मी जे तुम्हाला पेपर कटिंग दाखवते मी तेच सगळे जपून ठेवते आणि त्याच्यानंतर मग मला जर जास्त कामाची गर्दी असेल तर मग मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये पण कमी जास्त कसं केलं आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजून सांगितलं आहे आणि याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजूनच सांगितलं आहे. तर कस्टमरचा मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग व्हिडिओ पण मी दाखवणार हाच, आणि आपला कटिंग व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच. आणि जर तुम्हाला याच्यावरच जर पेपर कटिंग पाहिजेच असेल, मापं कसे टाकले तर कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. आता कस्टमरला हा 7चा गळा नको होता तर आपण याच्यामध्ये 6.5चा गळा घ्यायचा आहे. मग आपण गळा चेक कसा करायचा आहे, इथपासून आपण धरले 6.5 इथं आले. आता आपण मग काय करूया, इथून थोडंसं वरती यायचं आहे आणि नंतर मग याला आकार देऊन घ्यायचा आहे. मग याला गोल आकार देऊन घ्या अशा पद्धतीने. आता ही झाली एकदम परफेक्ट अशी कटिंग. तर मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते का कसा ब्लाऊज होता. अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस आहे. तर आपण याची कटिंग करणार आहोत. आता करूयात आता याची आपण कटिंग.
काही डाऊट असतील तर नक्की डाऊट सांगा तुम्ही. जसं कमेंट करता त्यानुसार मी व्हिडिओ काढायला प्रयत्न करेन, कारण मी कमेंटनुसार हर एक व्हिडिओ बनवला आहे. आता पिसामध्ये पण कसं आपल्याला ठेवून पीस कट करायचं मी तुम्हाला हे पण दाखवते. अशा पद्धतीने जवळजवळ आपले याची कटिंग पूर्णच झाली. तर मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यासोबत बाही कटिंग कशी करायची. तर कस्टमरची 9.5 इंचाची बाही होती, तर ती कशा पद्धतीने कट करायची. आणि बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस आपण 8-10ची बाही शिवतो तर बऱ्याच जणांना चोन वगैरे येते ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेला. तर तसं न होता पण तुम्ही कटिंग पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ते पण डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाते. तर असा आपला हा गळा पण पूर्ण कट झाला आहे. पूर्णच मी तुम्हाला दाखवते ठेवून. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण याची आपली कटिंग ही पूर्ण कंप्लीट झाली. आता मी तुम्हाला सांगते का कशा पद्धतीने आपली बाही कटिंग करायची. तर आता आपल्याला मोंडा मी तुम्हाला सांगितलं आहे, आपल्याला मोंडा चेक करायचा असेल तर तो कशा पद्धतीने काढायचा आहे. कारण बऱ्याचदा काय होतं आहे, सगळ्यांनाच समजतं आहे असं नाही. कारण कोणी नवीन जर असेल तर त्यांचे डाऊट असतात, थोडं जरी डाऊट असेल तरी पण त्यांना कन्फ्यूज होऊन जातं का आता याची पुढची कटिंग कशी करायची. तर तुम्ही अगोदर बघा, 8.5 याचा मोंडा आला आहे, तर आपण 8.5मध्ये 1.25 इंच मिक्स करायचं आहे किंवा 1.5 इंच मिक्स करायचं आहे. आता आपण 8.5च्या अगोदर गडे टाकून घेऊ. जवळजवळ आपण 10चे जरी घडे घेतले ना 38 छातीला तरी पण चालते. आता आपल्याला 4 पदरे जर घडी पूर्ण 10चे लागत असेल तर ते शक्य नाही, कारण अस्तर आपलं एवढं बसतच नाही. तर आपण फक्त ह्या 2 लेअरला जॉईंट देणार. आता 9.5ची बाही आहे तर आपण 10.5 इंच याच्यामध्ये घेणार. शिवून 9.5 हा होऊन जातो. अर्धा इंच शोल्डर जोडण्यात जातं आणि अर्धा इंच खालची बाजू जोडण्यात जाते. तर आपण 10 इंचावर एक मार्क केले. 10 इंचावर एक मार्क केल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची. दहा इंचावर आता आपण तसंच जी आपली घडी होती मोंड्याची 8.5 इंच, तर मी तुम्हाला ते पण दाखवते. आता दंडघेरा आहे 5.25 इंच. दंडघेरामध्ये आपण 2 इंच लुजिंगसाठी ठेवूया. आता आपण काय करायचं आहे, 3 इंच किंवा 3.5 इंच जरी आपण खाली आलो, 3 इंच घ्या किंवा 3.25 इंच घ्या. मी जवळजवळ 3.25 इंच घेतले आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आकार दिलाय. आता ही बाजू आपल्याला जे आपला दंड घेर आलाय ती बाजू आपल्याला कुठं जोडली पाहिजे तुम्हाला मी दाखवते. ह्या लाईनला जोडायची आपल्याला ती बाजू, आणि हे जे मार्जिंग आहे हे आपलं इथं असं जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने ही बाही कटिंग जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाली. आता मी तुम्हाला सांगते का आपल्याला जॉईंट द्यायच्या वेळेला कुठं जॉईंट द्यावं लागतं. फक्त 2च बाजूने. तर आपल्याला जॉईंट फक्त एवढाच द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली बाही पूर्ण कटिंग झाली. तर आपण बघूया कशा पद्धतीने आता आपण ब्लाऊज पीसावर पण याची कटिंग करायची. तर कंटिन्यू करा. ही लेस आहे आणि लेस कधी पण जर ब्लाऊज पीसाला आली तर ती अगोदरच काढायची आणि नंतर आपल्याला वरच्या बाजूने जोडून घ्यायची. ज्यावेळेस आपण पूर्ण बाही स्टिच करतो अगोदर लेस म्हणजे त्यालाच ठेवायची नाही पिसाला, कारण भरपूर असे ब्लाऊज असतात का त्याला लेस पूर्ण येतच नाही.
आता मी घडी टाकताना बघू शकतात का याला लायनिंग आल्यात. लायनिंग म्हणजे लगेच लक्षात येतो, तर आपल्याला उभ्या लायनिंगमध्येच आपल्याला हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी टाकलं आहे याला पूर्ण. आता जी बाही आहे मी याच्यावर ठेवते आणि आता आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, कारण बाही पण 10.5ची होती. ब्लाऊज पीस हा पुरला पाहिजे कारण जॉईंट येणार याला. तर ही बाही मी शिवताना मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण शिवते. आता परत एकदा आपण ह्या बाजूने जरी घेतलं तरी चालते. आता आपण इथं सगळ्यात अगोदर पाठीचा भाग टाकून घ्यायचा आहे कधी पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतोय. तर आता एकदम परफेक्ट घेतले मी, कुठेही कमी जास्त काहीच नाही. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आता हा झाला गळा. तर गळा आपला हा बटन पट्टीला नक्कीच कामा येईल, तर हा टाकून द्यायचा नाही. ज्यावेळेस आपण असं गळ्याची पट्टी काढतो तर ही आपल्याला लगेच त्याच्यामध्येच ठेवून घ्यायची, म्हणजे गळा आपला पट्टीसाठी कामा येतो. तर आपण हे पुढचे भाग काढून घेऊ. क्रॉस पट्टी मी इथं ठेवली. आता हे माप जिथं ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्यात आणि नंतर मग आपल्याला याची कटिंग करायची. तर पाहू शकतात असं मी ॲडजस्ट केलं आहे आणि उरलेला कपडा आपल्याला पूर्ण जॉईंट देण्यासाठीच येणार कामं. तर खूप कमी वेळामध्ये आपल्याला ब्लाऊज कटिंग पेपरवरून कशी काढायची किंवा कशी करायची मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले दोन्ही चॅनल आहेत, मी हर एक व्हिडिओच्या याच्यामध्ये लिंक देते, तर तुम्ही त्या लिंक जाऊन चेक करा आणि तुम्हाला कळेल का माझ्या दोन्ही चॅनलवर मी कोणते कोणते कामं करते. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.